नेवासा तालुक्यातील गोनेगाव चौफुला येथील श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्राचे संस्थापक वैकुंठवासी गुरुवर्य रामकृष्णजी महाराज काळे यांच्या 26व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आळंदी येथील भगवान महाराज कराड यांचे कीर्तन झाले। झालेल्या कीर्तन सोहळ्याला संत महंतांसह भाविकांची मोठी मंडळी जमली होती। यावेळी झालेल्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने देवगड संस्थानाचे प्रमुख गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे प्रमुख वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के शास्त्री यांनी रामकृष्ण आश्रमाला भेट दिली। कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी देवगड संस्थानाचे उत्तराधिकारी महंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज, भगवान महाराज कराड आळंदीकर, श्री विठ्ठल रुक्मिणी आश्रमाचे प्रमुख हबप्प भगवान महाराज जंगले शास्त्री, हबप्प ऋषिकेश महाराज वाकचौरे, रामायणाचार्य हबप्प नंदकिशोर महाराज खरात यांच्या हस्ते गुरुवर्य रामकृष्णजी महाराज काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख महंत श्री भगवान महाराज जंगले शास्त्री यांच्या हस्ते उपस्थित संत महंतांचे संतपूजन करण्यात आले। पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी बीड वांगी स्वामी निर्मलनाथ देवस्थान वांगी महंत अविदा नंदजी महाराज, बाळकृष्ण महाराज दिघे, नंदकिशोर महाराज खरात, संतोष महाराज चौधरी, वामन महाराज माकोने, चांगदेव महाराज काळे, निलेश महाराज रोडे, ऋषिकेश महाराज वाकचौरे, आदिनाथ महाराज भोगे, अंजाबापू महाराज कर्डिले, बाळकृष्ण महाराज कुलकर्णी, आचार्य भगवान महाराज, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, राजेंद्र महाराज आसने, महाराज गायकवाड, बदाम महाराज पठाडे, सचिन महाराज पवार, हरी महाराज भोगे, गायनाचार्य महादेव महाराज आव्हाड, नामदेव महाराज कंक यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भगवान महाराज जंगले शास्त्री यांनी उपस्थित संत महंतांसह भाविकांचे आभार मानले। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सुधीर